हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अक्षर वाचन घेणार आहोत. ज्ञ, निय, ज्ञा, न्या, न्यू आणि न्यू या शब्दामध्ये तुला कन्फ्युजन होतं आहे ना, तर कन्फ्युजनसाठी मी विथ एक्झाम्पल तुला एक्सप्लेन करते, म्हणजे ज्याने तुला डिटेलमध्ये समजेल. बघ, ज्ञ, आपण न्य पटकन बोलून जातो, पण ज्ञ म्हणजे थोडासा उच्चार आपला अचा येतोय, बरोबर. मग हा जड शब्द आहे जरा. आता न्य म्हणलं की आपण पटकन म्हणतो, हा एकदम जड नाही शब्द, सहज बोलतो, न्याय, न्यूटन असं. पण ज्ञ म्हणताना बघ ना, तूच तुझा उच्चार करून बघ एकदा. ज्ञ म्हणताना थोडासा अचा उच्चार येतो, बरोबर. आपल्या टंग थोडीशी ट्विस्ट होती, राईट. त्यामुळे उच्चार करताना ज्ञचा थोडासा येतो त्याच्यामध्ये, म्हणून त्याला जसं फॉर एक्झाम्पल ज्ञानदेव, आपण ज्ञानदेव म्हणतो का? नाही. बोलताना म्हणजे काही लोक बोलतात, म्हणजे जसं मित्र मैत्रीण असं आपल्या नावाचा शॉर्टकट किंवा काही असं वापरतात. पण लिहिताना मात्र काय लिहितो आपण? आता तुला ज्ञानदेव लिहायला सांगितलं तर तू काय लिहिणार? ज्ञानदेव. जसं लिहितात, कसं लिहिणार? ज्ञानदेवचं अक्षर ज्ञानदेव, बरोबर. ज्ञानदेव असंच म्हणतात ना. किंवा ज्ञानी, तुला लिहायला सांगितलं, ज्ञानी लिही. ज्ञानी, प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं. तो पुढचा समोरचा व्यक्ती कोणता शब्द ॲक्च्युअली उच्चारतोय ना, त्या उच्चारावरून ठरवायचं की तिथं न आहे की ज्ञ आहे, बरोबर. मग आता मी उच्चारलं ज्ञानदेव, मग बरोबर तुला ज्ञ समजतोय ना त्याचा उच्चार. मग ज्ञानदेव म्हटलं तर ज्ञ असा येतो. फॉर एक्झाम्पलसाठी तुला दिलंय. किंवा मला म्हणायचं असेल ज्ञानी, तर काय लिहिणार? तिथं पण ज्ञ येतो, बरोबर, ज्ञानी. किंवा अज्ञानी किंवा अज्ञानी म्हणतो का आपण? अज्ञानी नाही, नचा पटकन उच्चार होतो ना. तसं न मध्ये थोडी टंग आपली ट्विस्ट होतीये ना, म्हणून काय फॉर एक्झाम्पल आणखी एक समजण्यासाठी, अज्ञानी, बरोबर. अज्ञानी, बरोबर. ज्ञचा असा उच्चार होतो वाचताना. आता तू चुकणार नाहीयेस, मे बी तुला समजलं असेल काय आहे ज्ञ. थोडी टंग ट्विस्ट आणि त्याचा उच्चार असं एक्झाम्पलसाठी दिलेला आहे मी तुला. ज्ञानदेव, ज्ञानी, अज्ञानी, बरोबर. थोडासा अचा उच्चार येतो ज्ञमध्ये, तसं न्यमध्ये येतोय का? न्य सहज बोलतो आपण, न्य. तिथं आपली टंग थोडी ट्विस्ट होतीये का? नाही होत ना, आपण सरळ बोलतो. हा एवढा उच्चारायला जड शब्द नाही येत, बरोबर. तसं ज्ञ म्हणजे थोडासा जड शब्द वाटतो बोलायला, ज्ञ असं. मग आता हे काय आहे? न्य, बरोबर. म्हणजे एक्झाम्पलसाठी आपल्याला म्हणता येईल, न्य म्हणजे काय? अन्याय, राईट. अन्याय किंवा न्याय, न्याय. आता इथं तू म्हणू शकते का मी असा उच्चार केला का? इथं न्याय, न्याय असा उच्चार केला का? आता इथं फक्त न्य दिलंय, जोड शब्द आहे न्य, न ला य जोडले आहे, न्य, बरोबर. मग न्य आहे आणि इथं ज्ञ आहे, त्याच्या उच्चारामध्ये थोडा फरक आहे का नाही? ज्ञ बोलताना कसं वाटतं? थोडासा येतो त्या आणि न्य सहज बोलतो आपण, बरोबर. तो एकदम लेंदी असा होत नाही शब्द बोलताना पण. एक्झाम्पल, अन्याय, न्याय. आता न्याय मी बोलताना न्याय असं बोलले का? न्याय नाही, कारण न आलं तर काय होतं? इथं शब्द चुकू शकतो. इथं काय मी बोलले? सहज बोलले न्याय, मग न ला य तिथं तू जोडून तो शब्द लिहू शकतेस, राईट. आधी इथं काय आहे? ज्ञानी, सॉरी ज्ञ आहे, परत हा ज्ञ आहे आणि हा न्या आहे, बरोबर. ज्ञा आणि न्या, त्यामध्ये फरक काय? तर हा उच्चारताना बघ का थोडी टंग ट्विस्ट होते ना, ज्ञा. म्हणजेच काय? इथं मी एक्झाम्पलसाठी परत हेच एक्झाम्पल लिहिते. काय आहे? ज्ञानी, बरोबर. ज्ञानी हा एक्झाम्पलसाठी दिलाय, त्याचा उच्चार काय आहे? ज्ञा, बरोबर. ज्ञानी,
नंतर काय आहे न्या, बरोबर. ज्ञ मध्ये नेहमी अचा थोडासा उच्चार येतो म्हणून ज्ञा असा उच्चार होतो, त्याचा उच्चार आपण करतो. आणि न्यामध्ये बघ न ला य जोडलेला आहे, जसं की फॉर एक्झाम्पलसाठी तुला देते न्यायालय, न्यायालय. आता इथं न्यायालय असं म्हटलं का मी? नाही, मी काय बोलले न्यायालय, सहज आणि सिंपल, बरोबर. तिथं आपली टंग ट्विस्ट होत नाही. समोरच्या व्यक्ती जो बोलतोय, जर तुला सरांनी लिहायला सांगितलं तर सर काय बोलतात त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. सरांची टंग कुठं ट्विस्ट होतीये, काय बोलतात ते, त्यांचा उच्चार काय येतो, या गोष्टीकडे तू लक्ष दिलं ना, आपोआप तुला लिहिताना म्हणजे लिहिता येईल किंवा लिहिताना असा काही प्रॉब्लेम होणार नाही. न्यायालय, न्यायालय. नंतर काय आहे न्यू, बरोबर. हे काय आहे न्यू. द न्यूसाठी तुला एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल न्यू म्हणजे न्यूत्व, म्हणजे ज्ञानी असलेला, बरोबर. न्यूत्व. मी न्यूत्व म्हटलं का? नाही, न्यूत्व, अचा थोडासा येतो ना रफार, न्यूत्व, बरोबर. न्यूत्व हा म्हणजे ज्ञ, न्यूत्व. त्यानंतर काय आहे न्यू. न्यू आणि न्यू, न्यू बोलताना सहज सिंपलपणे आपण बोलला जातो न्यू. आणि हा काय आहे न्यू म्हणजे अ येतो ना, बरोबर. न्यूत्व. आणि इथं काय आहे न्यू आहे, मग न्यूचं एक्झाम्पल काही देता येईल आपल्याला, न्यूटन, बरोबर. न्यूटन देता येईल, न्यूटन, बरोबर. इथं मग मी न्यूटन असं बोलू शकते का? न्यूटन. किंवा कोणीही बोलतं का लिहा न्यूटनचा नियम लिहा, असं बोलतं का? नाही बोलत. सहज काय बोललं जातं तिथं, न्यूटनचा नियम लिहा. जेव्हा न्यू असतं, न ला ये जोडले असे जोड शब्द जे असतात ते सहज उच्चारले जातात, राईट. पण जेव्हा जेव्हा येतो टाईम, तेव्हा ज्ञचा थोडासा तो लेंदी, थोडासा हार्ड असा शब्द आहे, थोडासा उच्चारायला पण जड आहे तो शब्द, म्हणून त्याला कोणीही उच्चार जरी केला ना, तू स्वतः उच्चार करून बघ, न्य आणि ज्ञ थोडासा ट्विस्ट होती टंग मध्ये, न सहज उच्चारला जातोय. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष दे. मे बी तुला समजला असेल यामधील फरक. मी त्यासाठी तुला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केले. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळव. आणि आणखी काही अडचणी असतील, काही मॅथमॅटिक्समध्ये, आणखी वाचनामध्ये, तर बिंदासपणे कळव कमेंटद्वारे. मी नक्की त्याचा ज्यावेळेस फ्री टाईम मिळेल त्यावेळेस तुझा ॲन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो थँक्यू अँड थँक्यू सो मच.